भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईमध्ये ध्वजारोहण संपन्न झालं। अजित पवार यांनी बीड शहरात ध्वजारोहण केलं, ते बीडचे पालकमंत्री आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न झालं, तर उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शिवसेना भवन मुंबई येथे ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। यावेळी आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेना पक्षाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते। त्यासोबतच मध्यरात्री 12:01 एकनाथ शिंदे यांनी ठाण्याच्या शिवसेना शाखेत देखील ध्वजारोहण केलं। आनंद दिघे जिल्हाध्यक्ष असताना मध्यरात्री ध्वजारोहण करण्याची 40 वर्षापूर्वीची ही परंपरा एकनाथ शिंदे यांनी कायम ठेवली आहे। थोडीफार पावसाची रिमझिम देखील त्या ठिकाणी सुरू होती, मात्र पाऊस असताना शिंदेंनी ध्वजारोहण केलं। स्वतंत्र दिनाच्या निमित्तानं रात्री 12:01 ठाणे जिल्हा शिवसेना शाखेच्या वतीनं त्या ठिकाणी हे ध्वजारोहण करण्यात आलं। पण एकीकडे उद्धव ठाकरे यांची दमदार एंट्री मुंबईमध्ये ध्वजारोहणाच्या त्या कार्यक्रमस्थळी झाली, तर दुसरीकडे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करताना शिंदे थोडे अडखळताना बघायला मिळाले। शिवसेना भवन येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लहान मुलांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि इकडे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं, मात्र इथे 2 वेळा शिंदे अलखडले। विकसित होता है देश हमारा, रंग लाती है हर कुर्बानी, फक्र से हम अपना परिचय देते, हम सभी है हिंदुस्तानी। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात एकनाथ शिंदे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडत होतं। त्यानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली। पावसाची थोडीफार रिमझिम त्या ठिकाणी होती। ढोल ताशाच्या आवाजामध्ये राष्ट्रगीत पार पडलं आणि त्यानंतर पोलीस अधिकाऱ्याकडून सलामी स्वीकारण्यासाठी एकनाथ शिंदेंना समोर पायऱ्यावर उभं राहायचं होतं आणि गरजा महाराष्ट्र माझा हे गीत त्या ठिकाणी होणार होतं, मात्र एकनाथ शिंदे थेट समोर निघाले होते। त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकाऱ्यानं त्यांना पायऱ्यावर हात धरून थांबवलं आणि मागे उभं राहण्याचा इशारा केला। त्यानंतर शिंदे त्या ठिकाणी पायरीवर उभे राहिले आणि पोलिसांनी सलामी दिली। त्यांनी त्या ठिकाणी ती सलामी स्वीकारली। गरजा महाराष्ट्र माझा हे गीत त्यानंतर त्या ठिकाणी पार पडलं। गरजा महाराष्ट्र माझा हे गीत संपल्यानंतर पुन्हा शिंदे निघण्याची तयारी करत होते, समोर जात होते, मात्र त्यांना पुन्हा एकदा अधिकाऱ्यांनी हात धरून थांबवलं, थांबण्याचा इशारा केला आणि तिथेच थांबण्यासाठी सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी सलामी दिली, ती सलामी एकनाथ शिंदे यांनी स्वीकारली आणि त्यानंतर एकनाथ शिंदे मंचावर गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं धाडस करणाऱ्या पाकिस्तानचं कंबरड, आतंकवाद्यांचं कंबरड ऑपरेशन सिंदूर राबवून भारतीय सैन्याने मोडलं आणि त्याचबरोबर या ठिकाणी 6 पाकिस्तानची विमानं सुदर्शन प्रणालीनं काही मिनिटात पाडली। पुन्हा नांगीवर काढता येणार नाही अशी पाकिस्तानची ठेचली। अशा प्रकारे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ध्वजारोहण करताना या ठिकाणी हे 2 थोडेसे प्रसंग घडले। एकनाथ शिंदे अडखळलेले त्या ठिकाणी बघायला मिळाले। बाकी एकंदरीत इतर ठिकाणी देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। तुमच्या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मराठी मंडळीवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। धन्यवाद।